धीरेंद्र शास्त्रीसारखे अनेक मूर्ख या देशात पैदा झालेले आहेत. अशा मूर्खांकडून आम्हाला कुठली अपेक्षा नाही. त्याचे खानदान जरी आलं स्वर्गातून खाली तरी हे राष्ट्र हे भारत राष्ट्र आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानावर चालणारं राष्ट्र आणि राज्य आहे. अखंड हिंदू राष्ट्राची संकल्पना हे धीरेंद्र शास्त्रीसारखा मूर्ख लोकच मांडू शकतात. पण अजूनही काही लोक जिवंत आहेत, त्याच्यामुळे संविधान अजून टिकून आहे. हां, संविधान संपला आता देशात, मग धीरेंद्र बाबा बोलला तर मग त्याच्या बोलण्याला काही अर्थ आहे. पण धीरेंद्र बाबा, तुमची दुकानदारी तिकडे चालवा बिहार यूपीमध्ये. या देशात हिंदू राष्ट्र हा शब्द उदयाला यायला अजून तुमच्या 100 पिढ्या खपणं बाकी आहे. महात्मा गांधीचा पुतळा म्हणजे भंग करण्याची पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न एका माथे फिरून घेतला. माथे फिरूची परंपरा खूप जुनी आहे. गांधींना मारलं, गांधी जिवंत असताना त्रास दिला गेला, गांधींना यातना सहन कराव्या लागल्या, आणि आज एखादा माथे फिरू जातोय म्हणजे ही पिलावळ काही अजून संपलेली नाही. त्याच्यामुळे एखादे भगवे कपडे घालून एखाद्या वेड्यानं तोडलं असेल, गांधीचा विचार नाही मारू शकत तो. त्या घटनेचा तीव्र निषेधच, कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. मी सुद्धा सदनामध्ये असं याबाबत विचारणार आहे. आज बघतो, आणि गांधीवर हल्ला झाला म्हणून फक्त काँग्रेसच्याच लोकांनी बोलावं असं नाही. गांधी सगळ्यांचे आहेत. गांधी राष्ट्रपिता आहेत. स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी त्यांच्या जयंतीला अभिवादन करतात, नतमस्तक होतात. त्यामुळे पूज्य बापूचे विचार कधी संपू शकत नाहीत. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.